हॅलो, गुड मॉर्निंग. मी परबत सर. आपल्याला सर्वांना माझा नमस्कार. आणि आज पुन्हा एकदा आपलं ज्ञानगंगा जे काय शिक्षण मंच आहे इथं पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि पुढच्या टॉपिकला आपण सुरू करतोय. तर वेव मोशनच्या संदर्भात जे काय टॉपिक होते, ॲक्च्युली साऊंड पाहिला पण त्याच्यातला पहिला भाग. पुढचा भाग आहे सुपरपोजिशन ऑफ द वेव्स. असे 4-5-6 टॉपिक एकमेकाशी रिलेटेड आहे, त्यामुळे आपण पुढं ते कंटिन्यू याच्यानंतर ते रिलेटेड टॉपिक सुरू करणार आहोत. तर आता याच्यानंतर आपल्याला जो काय बघायचा आहे वेव्ह मोशनमधला साऊंड वेव्ह पाहिला, त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आता सुपरपोजिशन ऑफ द वेव्स. वेव्हशीच रिलेटेड आहे. टॉपिकचं नाव जरी सुपरपोजिशन ऑफ वेव्ज असलं तर वेव्हचे जे काय कन्सेप्ट आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे. त्यामुळं आपण जे काय पुस्तकातलं नाव आहे तुमच्या टेक्स्टबुकमधलं तेच लिहितो मी. सुपरपोजिशन ऑफ वेव्ज टॉपिकचं हे नाव आहे पुस्तकामध्ये. याच्याशी रिलेटेड आपल्याला एक व्हिडिओमध्ये हा टॉपिक संपवायचा होता, पण काय होतं ते व्हिडिओ आपण कमी करण्याचा प्रयत्न केला का ते घाई होती आणि मी घाईत बोललो का मग ते आपल्याला परत लवकर लक्षात येत नाही. त्यामुळं एकच्या ऐवजी आपण 2 व्हिडिओ बनवू, 2 पार्टमध्ये डिव्हिजन करू. त्यामुळे थोडं कन्सेप्च्युअल थोडं व्यवस्थित आणि हळू बोलून आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होईल या टाईपनी थोडं ॲडजस्टमेंट होत असते. त्यामुळं पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट असे 2 पार्ट राहतील या सुपरपोजिशनवर. आणि तिसरा पार्ट जो आहे तो MCQजवर असेल. फिजिक्सचं मी थेरी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण थेरीमध्येच सगळ्या क्वेश्चन MCQचे उत्तर आलेले असतात. थेरॉटिकल MCQज तर आपण इथं सोडवतोच, पण आपण थेरी अप्लाय करून ते फॉर्म्युले त्यावेळेस डिराईव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. थेरी कन्सेप्ट क्लिअर लागतं. बाकी विषयांमध्ये आणि फिजिक्समध्ये हा तो मेन फरक आहे. बाकी बऱ्याच मुलांना वाटतं हे थेरी जास्त चाललं, थेरीशिवाय फिजिक्स येऊ शकत नाही. MCQ सोडवण्यासाठी थेरी कन्सेप्टच लागतात. फार फॉर्म्युलेची ॲप्लिकेशन थेरी जर आपल्याला येत असेल तर फॉर्म्युलासुद्धा फार आपल्याला त्या इन्स्टंटला तिथं लक्षात येतो किंवा तो क्रिएट करता येतो. किंवा इव्हन काही फॉर्म्युले न वापरता थेरीच्या बेसिकवरच आपल्याला बरेचसे MCQ सुटत असतात. फिजिक्सला थेरी कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय पर्याय नाही. फिजिक्सच्या अडचणी त्या आहे बाकी विषयांच्या कम्पॅरेटिव्हली, आणि त्यामुळं मग आपण थेरी थोडे कन्सेप्च्युअल बोलतो. थोडा वेळ जरी लागला तर त्याच्यामध्ये आपले अनेक MCQ सुटलेले असतात. आपल्या मुलांचा असा समज झालेला का इथं जास्त MCQ सोडवले का आपल्याला परीक्षेला जादा सोडवता येतील, परीक्षेचे जे काय CETचे मार्क्स वाढतील, तो भाग तर आहेच. पण आपण नुसती थेरी जरी ऐकली तर आपले MCQ 2-3 MCQज इवन त्या परीक्षा जी काय CET आहे तिथं ऐन वेळेस विचारलेल्या क्वेश्चनची इथली थेरी ऐकली तरी आपल्याला त्यावेळेस क्लिक होऊन बऱ्याच क्वेश्चनची उत्तरं सुटतील. त्यामुळे आपल्याला फक्त नुसते क्वेश्चन सोडवले का आपल्याला वाटतं फार MCQज घेतले, फार उत्तर आपल्याला येतील, CETला मार्क वाढतील. तसा तेवढाच भाग नाही. इवन थेरी ऐकली तर क्वेश्चन सोडून जेवढे मार्क वाढणार आहे तेवढंच नुसतं थेरी ऐकूनसुद्धा मार्क वाढणार आहे. त्यामुळे थेरी आपण क्लिअरली केअरफुली ऐकायची आहे. तर सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह याच्यामध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ द वेव्ह पहिला पॉईंट बघणार आहे. रिफ्लेक्शन ऑफ वेव्ज. दुसरा पॉईंट बघणार आहे वेव्ह इक्वेशन. तिसरा पॉईंट बघणार आहे रिफ्लेक्शन ऑफ द वेव्ह इक्वेशन. तिसरा पॉईंट बघणार आहे ॲक्च्युली आपण वेव्ह इक्वेशन काढल्यानंतर आपल्याला वेव्हच्या संदर्भात जे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, हे पॉईंटचे क्रम जर लक्षात घेतले तर आपल्याला टॉपिक बराचसा रिवाईज होत असतो. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन,
त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ द स्टेशनरी वेव्ह, फॉर्मेशन, स्टँडिंग वेव्ह किंवा स्टेशनरी वेव्ज, आणि त्याच्यानंतर मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स, मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. तर 1 2 3 4 5 पॉईंट्स आपण इथं ह्या 1 तासामध्ये या व्हिडिओमध्ये आपण 5 पॉईंट क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. याच्यानंतरचे पुढचे पॉईंट पुढच्या वेळेस बघू आपण. याच्याशी रिलेटेड जेवढे एक क्रमवार तेवढं बोललो मी. तर त्याच्यापैकी आपल्याला आता पहिला सुरू करायचा आहे, रिफ्लेक्शन ऑफ द वेव्ज. तर याच्या अगोदर पाहिला पण वेव्ह ज्या आहेत त्या 2 टाईपच्या वेव्ज आहेत, ट्रान्सव्हर्स वेव्ज आणि लॉंगिट्युडनल वेव्ज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा पण इथं आत्ता काही बोलत नाही, याचा संबंध आहे, पण आपल्याला फक्त आता इथं आपल्याला मेकॅनिकल वेव्हचं बघतो आपण. त्यामुळे ट्रान्सव्हर्स वेव्ज आणि लॉंगिट्युडनल वेव्ज ह्या दोघांचं रिफ्लेक्शन बघायचं आपल्याला. रिफ्लेक्शन जरी आपल्याला वाटत असेल त्याचा काही संबंध नाही, पण ह्या टॉपिकचा पुढं जो काय भाग आहे सगळ्याशी त्याचा संबंध आहे. तर रिफ्लेक्शन ऑफ द वेव्ह, त्याच्यापैकी ट्रान्सव्हर्स वेव्स कशा रिफ्लेक्ट होतात, नेमकं काय होतं ते बघायचं. आणि नंतर लॉंगिट्युडनल वेव्स म्हणजे साऊंड वेव्स. ट्रान्सव्हर्स वेव्हचं रिफ्लेक्शनमध्ये बेसिक आता थोडं नीट ऐकायचं. पुस्तकात काय लिहिलेलं आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी थोड्या ट्रिक्स वापरतो मी किंवा काही क्ल्यूज देतो, त्यानुसार आपण फक्त थोडं लक्षात घ्यायचं आहे. ट्रान्सव्हर्स वेव्हचं रिफ्लेक्शन बघायचं आपल्याला फ्रॉम डेन्सर सरफेस आणि नंतर फ्रॉम रिअरर सरफेस, 2 सरफेसेस. तसंच लॉंगिट्युडनल वेव्हचं रिफ्लेक्शन बघायचं फ्रॉम डेन्सर सरफेस आणि फ्रॉम रिअरर सरफेस. ट्रान्सव्हर्स वेव्हचं पहिला भाग घेतो मी, डेन्सर सरफेस. फास्टमध्ये थोडं आपल्याला जे काय गोष्टी लागतात तेवढ्याच फक्त मी बोलतो. हा डेन्सर सरफेस आहे, डेन्सर रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, रिजिड रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, रिजिड रिफ्लेक्टिंग काहीतरी वॉल आहे समजा. आणि नंतर आपल्याला तिथंच बघायचं कोणतं, रिअरर सरफेस. हा रिअरर सरफेस आहे. सेम टाईपनी मी साध्या गोष्टी कम्पॅरेटिव्हली आपल्याला बघायचं आहे, त्यामुळं त्या काढून ठेवतो मी. हा डेन्सर सरफेस, नंतर रिअरर सरफेस. डेन्सर सरफेस म्हणजेच फॉर एक्झाम्पल रिजिड वॉल, रिजिड वॉल दगडी भिंत, आपली भिंत जी असते सिमेंटची ती. आणि रिअरर सरफेस म्हणजे फॉर एक्झाम्पल पुठ्ठ्याची भिंत किंवा कागदी भिंत म्हणा, आपल्याला कळण्यासाठी ह्या शब्दांवरच अर्थ आहे. आता पेपर वॉल, आपल्यासाठी थोडा शब्द लिहितो, पेपर वॉल. डेन्सर सरफेस, रिजिड सरफेस, आणि दुसरं जे आहे ते रिअरर सरफेस. डेन्सर सरफेस म्हणजे रिजिड वॉल झाली, हा पेपर वॉल म्हणा पाहिजे तर आपल्याला साध्या शब्दात, त्या शब्दांना अर्थ आहे म्हणून लिहिले मी. तर ट्रान्सव्हर्स वेव्ह ज्या आहेत त्या याच्यात इथं जाऊन आदळल्या, ट्रान्सव्हर्स वेव्ह इकडं गेल्या जाऊन आदळल्या, त्या इथनंच रिफ्लेक्ट होणार आहे. कोणती वेव्ह पुढं जाऊन आदळली, प्रोपगेट झाले आणि तिथं जिथं जाऊन इन्सिडंट झाले, फ्रॉम दॅट पॉईंट दॅट वेव्ह इज गेट रिफ्लेक्टेड, त्याच पॉईंटपासून रिफ्लेक्ट होणार आहे. तरी मी इथं आपल्याला कळण्यासाठी इथं रिफ्लेक्ट होणार आहे ती इथं खाली काढतो. तर गेलेली वेव्ह आणि ही रिफ्लेक्ट झालेली वेव्ह सेम टाईपनी इथं ॲनालॉगस सगळ्या गोष्टी लिहितो मी. गेलेली वेव्ह ही रिफ्लेक्ट झालेली वेव्ह, गेलेली वेव्ह रिफ्लेक्ट झालेली वेव्ह, गेलेली वेव्ह रिफ्लेक्ट झालेली वेव्ह, सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी करतो, त्यामुळं पटापट पुढं सरकता येईल. तर इथं ट्रान्सव्हर्स वेव्ह जे, ट्रान्सव्हर्स वेव्हचा वेव्ह फॉर्म कसा असतो आपल्याला माहिती आहे, आळी टाईप. लॉंगिट्युडनल वेव्हचा वेव्ह फॉर्म कसा असतं, डेन्सिटी मीडियमची जिथं वाढली त्याला कॉम्प्रेशन म्हणतात, जिथं कमी झाली त्याला रेरिफॅक्शन म्हणतात. इथं वरच्या पार्टला
क्रस्ट म्हणतात, खालच्याला ट्रब म्हणतात. इथं समजा क्रस्ट याच्यावर आदळलं, क्रस्ट आदळलेलं दाखवतो मी. जो काय सरफेस आहे त्याच्यावर क्रस्ट आदळलं, हे क्रस्ट आदळलं. थोडं आता लक्षात घ्यायचं. वेव तिकडं चालली, इथं सगळा बाणाचा खेळ बरं का. बाणावर मी इथं सगळे एक्सप्लेन करणार आहे, ॲरोवर सगळं. वेव तिकडं चालली, त्यामुळं जाणाऱ्या वेवची व्हेलॉसिटी, हा बाण म्हणजेच त्या डायरेक्शनने वेवची व्हेलॉसिटी, हा डब्ल्यू म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ द वेव. आणि पार्टिकलची व्हेलॉसिटी व्ही पी म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. दोरे बांधला आणि खाली वर केला म्हणजे पार्टिकलची व्हेलॉसिटीचं डायरेक्शन असं आहे. मागच्या टॉपिकमध्ये पाहिलं आपण, पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचं डायरेक्शन इथं काय आहे, वरती आहे. ह्या बाणांना अर्थ आहे, ह्या बाणांना. आणि वेव व्हेलॉसिटीचं डायरेक्शन इकडं आहे, जाणाऱ्या वेवचं. रिफ्लेक्ट झालेल्या वेव व्हेलॉसिटीचं डायरेक्शन, रिफ्लेक्ट झालेली जी काय वेव असणार आहे इथं दाखवतो मी, तिचं डायरेक्शन व्हेलॉसिटीचं उलटंच होणार आहे, इकडंच येणार आहे. त्यामुळे जाणाऱ्या वेवच्या व्हेलॉसिटीचं डायरेक्शन तिकडं राहील, रिफ्लेक्ट झालेल्याचं इकडं राहील, जाणाऱ्याचं तिकडं राहील. वेव व्हेलॉसिटीचं डायरेक्शन रिफ्लेक्ट झालेल्याचं अपोजिट डायरेक्शन राहील. हे इथं सगळा बाणाचा भाग आहे, कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. जाणाऱ्याचं वेव व्हेलॉसिटीचं डायरेक्शन तिकडंच राहील आणि रिफ्लेक्ट झालेल्याचं डायरेक्शन उलटा होणार आहे वेव व्हेलॉसिटीचं. तर आपण मागच्या टॉपिकमध्ये पहिला साऊंड वेव्हजमध्ये ऑसोलेशन दिले, तर वेव्ज कशा तयार होतात, ट्रान्सव्हर्स वेव्ह कशा प्रोपेगेट होतात, याचं ऑसोलेशन थोडक्यात. हा पार्टिकल वरच्या डायरेक्शने असेल तर एवढा भाग तयार होतो, वरती असेल तर, खाली असेल तर हा खालचा भाग तयार होतो. हे आपण त्याचसाठी समजून सांगितलं होतं. इथं लागतं आपल्याला, किंवा बेसिक कळावं म्हणून. त्यातल्या त्यात आपल्याला कळलं अशा पद्धतीने. इथं अँगल जो येतो 0 येतो, हा पाय येतो, हा 2π येतो. त्यामुळे हा मधला सेंटरचा π/2 होईल. π/2 प्लस π/2 म्हणजे हा पाय, हा 3π/2. ऑसोलेटरी मोशनमध्ये पाहिलेलं आहे आपण. ऑसोलेटरी मोशनमध्ये काय, लिनियर SHM इज दी प्रोजेक्शन ऑफ UCM. तिथं पाहिलं पण हे अँगल काय येतात, कसे येतात. किंवा इथं पण मी आत्ता बोललो, परवाच्या टॉपिकमध्ये आपण बोललो होतो. हा पार्टिकल वरच्या भागात असेल तर एवढा भाग तयार होतो, हा पार्टिकल खाली असेल तर हा भाग तयार होतो. ज्या अर्थी इथं क्रस्ट आदळला त्या अर्थी इथं पार्टिकलची व्हेलॉसिटी वरती झाली. एवढंच मेकॅनिकली लक्षात घ्यायचं, आपण कळण्या इतकं बोलतो मी. तर हे असं झालं. तिथं जाऊन आता रिफ्लेक्ट होणार आहे. रिफ्लेक्ट झालेली वेव थोडं आता सगळ्यासाठी कॉमन वाक्य, हे डेन्सर सरफेस आहे आणि डेन्सर सरफेसचे पार्टिकल्स ऑफ द मीडियम, पार्टिकल्स ऑफ द डेन्सर सरफेस आर नॉट फ्री टू मूव. या शब्दाला अर्थ आहे, पार्टिकल्स आर नॉट फ्री टू मूव. डेन्सर सरफेसचे पार्टिकल्स आर नॉट फ्री टू मूव, नॉट फ्री टू मूव. दगडी भिंत आहे, त्याचे पार्टिकल असे फ्री नाही मूव व्हायला. ते वेअर ॲज पार्टिकल्स ऑफ द रियर सरफेस, पेपर ऑल समजा एक्झाम्पल, फ्री टू मूव. हा फरक, ह्या दोन शब्दात अर्थ आहे. फ्री टू मूव, याचे पार्टिकल रियर सरफेसचे पार्टिकल्स आर फ्री टू मूव. ह्या शब्दांवर अर्थ आहे. आता आपण बाकीचं सर्व दाखवलेलं आहे. फक्त आता इथं काय आढळलं, इथं जर क्रस्ट आढळलं तर पार्टिकल व्हेलॉसिटीचं डायरेक्शन वरती राहील. आत्ता आपण बोललो किंवा मागच्या टॉपिकमध्ये काय येतं कसं येतं ते पाहिलेलं. तर पार्टिकल व्हेलॉसिटीचं ज्या अर्थी इथं क्रस्ट आढळलेलं दाखवलं त्या अर्थी पार्टिकल व्हेलॉसिटीचं डायरेक्शन वरती आहे. तर तिथून ती तिथं आढळलं. सपोज क्रस्ट इज इन्सिडेंट ऑन दिस denser surface, on this denser reflecting wall, it is get reflected from this. तर रिफ्लेक्शन मध्ये काय येणार आहे, as particles of the denser surface are not free to move, are not free to move.
काय होणार आहे, भिंतीवर, दगडी भिंतीवर आपला चेंडू आदळला, क्रिकेटचा बॉल किंवा गट बॉल जर आदळला तर तो जसा रिफ्लेक्ट होऊन मागं येतो, रिबाउन्स होतो, तसंच इथं पार्टिकल याच्यावर आदळलं, पार्टिकल व्हेलॉसिटी जी काय ती काय होणार आहे, रिवर्स होणार आहे, रिबाउन्स होणार आहे. म्हणजे पार्टिकल व्हेलॉसिटीचं डायरेक्शन इथं रिफ्लेक्टेड वेव्हमध्ये अपोजिट येणार आहे. जे काय होतं त्याच्या पूर्ण अपोजिट होणार आहे. पार्टिकल व्हेलॉसिटीचं डायरेक्शन जे इथं वरती होतं, क्रस्ट आदळला म्हणजे वरती, नीट लक्षात घ्यायचं, हे बेसिक लक्षात घेतलं का पुढचं आपाप येईल. तर इथं काय होणार आहे, ॲज पार्टिकल्स ऑफ द डेन्सर सरफेस आर नॉट फ्री टू मूव्ह, पार्टिकल्स ऑफ द डेन्सर सरफेस आर नॉट फ्री टू मूव्ह, त्यामुळं काय होणार आहे, पार्टिकल व्हेलॉसिटी जी आहे ती तर डायरेक्शन रिवर्स होणार आहे. तर पार्टिकल म्हणजे चेंडू जसा दगडी भिंतीवरनं रिबाउन्स होतो तसा इथं पार्टिकल म्हणजे चेंडू समजा पाहिजे, तर बॉल रिबाउंड झाला म्हणजेच त्याची जी काय व्हेलॉसिटी होतं त्याचं डायरेक्शन उलटं होणार आहे. पार्टिकल व्हेलॉसिटीचं डायरेक्शन काय झालं, उलटं जातं, त्यामुळं आधीचं जे डायरेक्शन होतं त्याच्या रिव्हर्स झालं, आणि बिकॉज ऑफ द रिव्हर्सल ऑफ द पार्टिकल व्हेलॉसिटी देर इज अ फेज चेंज ऑफ पाय रेडियन. रिव्हर्सल ऑफ द पार्टिकल व्हेलॉसिटी, त्यामुळे ती काय झालं, फेज चेंज पाय रेडियन झालं, अपोजिट झालं एकमेकाच्या अँगल, हे दोघांचे तोंड एकमेकाच्या अपोजिट, फेज चेंज, फेज अँगल जो आहे तो पाय रेडियननी चेंज झाला, फेज डिफरन्स जो आहे तो पाय झाला दोघांमधला. आता पुढं ऐकायचं, वरती डायरेक्शन असेल तर क्रस्ट, आता इथं खाली डायरेक्शन आहे पार्टिकलचं, त्यामुळे इथं काय तयार होणार आहे, ट्रब तयार होणार आहे, ट्रब, क्रस्टच्या ऐवजी ट्रब तयार होणार आहे. रिफ्लेक्टेड वेव्हमध्ये काय येणार आहे, क्रस्ट विल बी रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रब. परत ऐकायचं, पार्टिकल्स आर नॉट फ्री टू मूव्ह, त्यामुळे याचं डायरेक्शन अपोजिट झालं, आधीचं जे होतं रिबाउंड झाला बॉल, त्याचा अर्थ तसा घेतला तर इथं डायरेक्शन अपोजिट झालं, आणि ह्या दोघांच्या अपोजिटमुळं देर इज अ फेज चेंज ऑफ पाय रेडियन. आणि आता हे खाली आहे म्हणजे इथं काय तयार होईल, खालचा पार्ट तयार होईल, क्रस्ट विल बी रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रब, म्हणजे इथं काय झालं, क्रस्ट जे आहे ते ट्रब म्हणून रिफ्लेक्ट झालं. समजा ट्रब आदळलेलं दाखवलं असतं तर मला पार्टिकलची व्हेलॉसिटी इथं खाली दाखवावं लागली असती, आणि मग रिबाउन्स होणी वर आली असती, परत अपोजिट झालं असतं, म्हणजे ट्रब विल बी रिफ्लेक्ट ॲज अ क्रस्ट असं आलं असतं, विथ फेज चेंज ऑफ पाय रेडियन. हे झालं रिफ्लेक्शन ऑफ द ट्रान्सवर्ज वेव्ह फ्रॉम डेन्सर सरफेस. आता सेम बेसिकनुसार इथं मी क्रस्ट आदळलेलं दाखवतो, क्रस्ट आदळलेलं, ज्या अर्थी क्रस्ट आदळलं त्या अर्थी पार्टिकलची डायरेक्शन व्हेलॉसिटीचं वरती आहे, आणि आता नीट ऐकायची, इथं जसे पार्टिकल्स आर नॉट फ्री टू ऑसोलेट तर फ्री टू मूव्ह समजा, तर तसे याचे पार्टिकल्स आर फ्री टू मूव्ह. बॉल कागदी भिंतीवर जाऊन आदळला तर तो रिबाउन्स होत नाही, हे उदाहरण लक्षात घ्यायचं, आपण बेसिक तेवढं डोक्यात घ्यायचं, तो डायरेक्ट आरपार पुढं जातो, कागदी भिंत फाडून, पुठ्ठ्याची भिंत कागदीच म्हणतो आपल्याला कळण्यासाठी. बॉल जो आहे गट बॉल किंवा क्रिकेटचा बॉल कागदी भिंतीवर आदळते, ती कागदी भिंत तोडून पुढे जाईल, रिबाउन्स होत नाही, हॅज द पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर किंवा रिफ्लेक्टिंग सरफेस आर नॉट फ्री टू मूव्ह, सॉरी फ्री टू मूव्ह, हा जो आहे तो रिअर सरफेस, त्यामुळं पार्टिकल्स आर फ्री टू मूव्ह, त्यामुळं काय होणार आहे, तो भिंत तोडून पुढे जाणार आहे, कागदी भिंत तोडून, त्यामुळे इथं पार्टिकलची व्हेलॉसिटी जी आहे ती रिवर्स होणार नाही, हा तेच डायरेक्शन राहील, आणि बिकॉज ऑफ देर इज नो रिव्हर्सल ऑफ द पार्टिकल व्हेलॉसिटी देर इज नो फेज चेंज, म्हणजे इथं फेज चेंज किती आला, 0 आला, 0 रेडियन, नो फेज चेंज. आता नीट ऐकायचं, इथे वरती बाण आहे म्हणजे इथं काय तयार होणार आहे, वरचा पार्ट म्हणजे क्रस्ट आदळलं का क्रस्ट म्हणूनच रिफ्लेक्ट होईल, क्रस्ट विल बी रिफ्लेक्टेड ॲज अ क्रस्ट. इथं जसं क्रस्ट ट्रब म्हणून रिफ्लेक्ट झालं किंवा ट्रब क्रस्ट म्हणून रिफ्लेक्ट, तसं ह्या केसमध्ये क्रस्ट विल बी रिफ्लेक्टेड ॲज अ क्रस्ट,
किंवा ट्रब विल बी रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रब. हे आलं इथं याचं. इथं क्रस्ट ट्रब आणि ट्रब क्रस्ट असं एकमेकात कन्वर्ट होतं विथ फेज चेंज पाय रेडियन. तर ह्या केसमध्ये रिअरर सरफेस हे झालं रिफ्लेक्शन ऑफ द ट्रान्सव्हर्स फ्रॉम डेन्सर आणि रिअरर सरफेस. आता लॉन्जिट्युडनलचं बघायचं. लॉन्जिट्युडनलमध्ये काय आढळलेलं दाखवतो मी इथं, कॉम्प्रेशन आढळलेलं दाखवतो. आता मी इथं बोलतो हे साऊंड वेव्ज पुढं चालले, म्हणजे इथला पार्टिकल जेव्हा पुढं सरकतो तेव्हा वेव्ह त्या डायरेक्शनने जाते. म्हणजे इथं पार्टिकल जेव्हा पुढं सरकतं तेव्हा वेव्ह त्या डायरेक्शनने जाते. म्हणजे दोघांचं डायरेक्शन एकच असेल तर कॉम्प्रेशन तयार होईल, आणि दोघांचं डायरेक्शन अपोजिट असेल तर रिअरिफॅक्शन तयार होईल. हे इथं मी उदाहरणाने बोललो. वेव्ह पुढं चालली, इथला पार्टिकल असं पुढं कॉम्प्रेस झाला, म्हणजे दोघांचं डायरेक्शन एकच असेल तर कॉम्प्रेशन, आणि म्हणजेच उलटं दोघांचं डायरेक्शन एकमेकाच्या अपोजिट असेल तर रिअरिफॅक्शन. हे लक्षात घेतलं तर ज्या अर्थी आता मी इथं कॉम्प्रेशन दाखवलं, म्हणजे इथं याचं तर डायरेक्शन तिकडं आहे पण पार्टिकलचं पण तिकडं आलं. आता रिफ्लेक्ट झालेलं याचं डायरेक्शन इकडे येणारच आहे. रिफ्लेक्ट झालं म्हणल्यावर वेव्ह व्हेलॉसिटी, वेव्ह तिथनं रिफ्लेक्ट झाली, याचं डायरेक्शन इकडं आलंच. आता मग सारखंच पार्टिकल आर नॉट फ्री टू मूव, त्यामुळे रिबाउंड झालं. पार्टिकल फ्री टू मूव नाही आहे, म्हणजेच दगडी भिंतीवरनं जसा बॉल रिबाउन्स होतो तसा इथं पार्टिकल रिबाउंड झाला. म्हणजे पार्टिकल व्हेलॉसिटीचं डायरेक्शन काय होईल, रिव्हर्स होईल. आणि आता इथं परत या दोघांचं डायरेक्शन एकच, त्यामुळे इथं काय तयार होणार आहे, कॉम्प्रेशनच तयार होणार आहे. कॉम्प्रेशन विल बी रिफ्लेक्टेड ॲज अ कॉम्प्रेशन हे कॉम्प्रेशन म्हणूनच रिफ्लेक्ट होणार आहे. विथ काय, याचं आणि याचं डायरेक्शन एकमेकाच्या अपोजिट. फेज चेंज काढतो आपण, म्हणजे जी काय गेली त्याचे ती वेव्हची पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचं डायरेक्शन आणि याचं एकमेकाच्या अपोजिट. हे जे इथं मी केलं आहे त्याच्यावरनं आपण फेज चेंज लिहितो. त्यामुळे इथं फेज चेंज एकमेकाच्या अपोजिट म्हणजेच 90 डिग्री पाय रेडियन झालं. इथला फेज चेंज होतो पाय रेडियन झाला. फेज चेंज, कॉम्प्रेशन विल बी रिफ्लेक्ट ॲज अ कॉम्प्रेशन. तसं रिअरिफॅक्शन जर आढळलं तर रिअरिफॅक्शन विल बी गेट रिफ्लेक्टेड विथ रिअरिफॅक्शन. रिअरिफॅक्शन आढळलेलं दाखवलं म्हणजे आपल्याला पार्टिकलची व्हेलॉसिटी इकडे घ्यावं लागेल. हे कॉम्प्रेशन आढळलं होतं. रिअरिफॅक्शन, कॉम्प्रेशन आपण असं जवळच्या लाईनने काढलं, डेन्सिटी जास्त दाखवली. रिअरिफॅक्शन जे लांबच्या लाईनने काढलं, तुटक. हे झालं तिथलं. आता इथं सेम टाईपनी इथं मला कॉम्प्रेशन आढळायचं दाखवायचं. ज्या अर्थी इथं मी कॉम्प्रेशन दाखवलं त्या अर्थी इथं पार्टिकल व्हेलॉसिटीचं डायरेक्शन तिकडं राहील. आणि आता इथं पार्टिकल्स आर फ्री टू मूव, त्यामुळे रिबाउन्स होणार नाही. पार्टिकल चेंडू आरपार जाईल कागदी भिंतीतून, म्हणजे पार्टिकलची व्हेलॉसिटीचं डायरेक्शन जे तसंच राहील. आणि देर इज नो रिव्हर्सल ऑफ द पार्टिकल व्हेलॉसिटी, त्यामुळे देर इज नो फेज चेंज. फेज चेंज 0 रेडियन आला. फेज चेंज येतो 0 रेडियन आला. आता इथं काय तयार होतं, इथं दोघांचं डायरेक्शन एक होतं तेव्हा काय कॉम्प्रेशन. आता इथं काय झालं, दोघांचं डायरेक्शन अपोजिट आहे. दोघांचं अपोजिट असेल तर इथं काय होईल, ट्रब तयार होईल. ट्रब, क्रस्ट विल बी गेट रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रब. क्रस्ट जे आहे ते ट्रब म्हणून रिफ्लेक्ट होईल. क्रस्ट नाही, कॉम्प्रेशन विल बी गेट रिफ्लेक्टेड ॲज अ रिअरिफॅक्शन. हे कॉम्प्रेशन जे आढळलं होतं ते रिअरिफॅक्शन म्हणून रिफ्लेक्ट होईल. कॉम्प्रेशन जे ते रिअरिफॅक्शन म्हणून रिफ्लेक्ट झालं. मी शेजारचं दुसरा पार्ट मुद्दाम काढतो कळण्यासाठी. शेजारचा मी नुसतं आढळलेलं जे काय तेच नाही दाखवलं, शेजारचं पण क्रस्ट किंवा जे काय तो पार्ट दाखवला. त्यामुळे इथं कॉम्प्रेशन जे आहे दॅट विल बी गेट रिफ्लेक्टेड ॲज अ रिअरिफॅक्शन, किंवा रिअरिफॅक्शन विल बी गेट रिफ्लेक्टेड ॲज अ कॉम्प्रेशन. हे नीट लक्षात घ्यायचं. हे सगळा बाणाचा खेळ आहे. रिफ्लेक्शन ऑफ द
ट्रान्सवर्स वेव्ह कन्सेप्टने डोक्यात घेतला, मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं त्या पद्धतीने लक्षात घेतलं तर आपल्याला एवढं भरपूर झालं. रिफ्लेक्शन ऑफ द लॉन्जिट्युडनल वेव्ह फ्रॉम डेन्सर सरफेस, फ्रॉम रिअर, फ्रॉम डेन्सर, फ्रॉम रिअर. मी इथं चेंडू, बॉल, दगडी भिंत, लाकडी भिंत किंवा कागदी भिंत दोघांचं डायरेक्शन याच्यामध्ये मी बोलतो वेव्ह पुढं चालली, पार्टिकल पुढं चालला, डायरेक्शन एक जर असेल तर कॉम्प्रेशन तयार होतं, डायरेक्शन अपोजिट असेल तर रेरिफॅक्शन. या सगळ्या गोष्टी कन्सेप्च्युअल डोक्यात घेतले, नुसतं मेकॅनिकली ऐकून उपयोग नाही. ते डोक्यात घेतलं तर आपल्याला सेकंदात ते लिहिता येतं. आता हे डोक्यात घेतलं तर पूर्ण सेकंदात लिहिता येईल. काय आदळलं, काय रिफ्लेक्ट होईल, फेज चेंज किती होईल, हे सगळं लक्षात घेतलं सेकंदात आपल्याला ते MCQची उत्तरं लक्षात येतील. रिजिड वॉलवर रिअर काय, रिजिड वॉलवर समजा हे आदळलं, काय ट्रब आदळलं तर काय रिफ्लेक्ट होईल आणि किती फेज चेंज होईल, किंवा कोणत्या याच्यावर काय आदळल्यावर काय रिफ्लेक्ट होणार आणि किती फेज चेंज होणार आहे, हे लक्षात घेतलं तर आपल्याला ते उत्तरं सेकंदात देता येतील. हे सगळे MCQ झाले त्याचे. ठीक आहे, पुढचा बघायचा आता. हे रिफ्लेक्शन झालं. इक्वेशन ऑफ द वेव्ह, इक्वेशन ऑफ वेव्ह ते आपल्याला काढता येतं, प्रूव्ह करता येतं, पण आपल्याला आता डायरेक्ट ते इक्वेशन काढत नाही बसत मी. वेव्हचं इक्वेशन फिजिक्समध्ये जवळजवळ 40% टॉपिकमध्ये 11वी-12वीच्या मेकॅनिक्सच्या सर्वच टॉपिकमध्ये करंट म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम सोडलं तर इवन मेकॅनिक्स असू नाही तर तिकडं क्वांटम मेकॅनिक्स असू नाही तर कुठेही असू, फिजिक्समध्ये सगळीकडे वेव्हचं इक्वेशन तेच लिहिलं जातं, आपल्या लक्षात येत नाही, त्यानुसार ते तिथं अप्लाय होत असतं. तर कोणतीही वेव्ह असो, मग ती ट्रान्सवर्स वेव्ह असो नाहीतर ती लॉंगिट्युडिनल वेव्ज असो, कॉम्प्रेशन, रेअरिफॅक्शन किंवा इथं क्रस्ट आणि ट्रप, किंवा इव्हन ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असो, ती स्टेशनरी वेव्ज असो, तिकडं कोणतंही रेडिएशन असो, ऑसोलेशन असो, या सगळ्या टॉपिकमध्ये आपण जे काही वेव्हचं इक्वेशन लिहिलेलं आहे ते सगळेला ॲप्लिकेबल आहे आणि तेच इक्वेशन मी इथं लिहितो. आपण ते प्रूव्ह करता येतं, आपल्याला डिराईव्ह करता येतं. तर वेव्हचं इक्वेशन जे येतं y इज इक्वल टू, म्हणजे ॲक्च्युली हे डिस्प्लेसमेंट आहे, y इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल आहे, काहीतरी ॲम्प्लिट्यूड, त्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड इंटू साईन ऑफ ओमेगा टी मायनस kx. तर हे इक्वेशन अनेक जण अनेक फॉर्ममध्ये लिहितात, अनेक फॉर्ममध्ये लिहिता येतात आपल्याला हे इक्वेशन. आपण हे बेसिकच लक्षात ठेवायचं, प्रत्येक वेळेस हजारो फॉर्म्युले तयार करायचे नाही कारण नसताना, आणि ते पाठ करण्यातच आपल्याला एनर्जी वाया जाते, तिची गरज नसते आपल्याला. त्या इन्स्टंटला तो फॉर्म्युला त्यामध्ये कन्वर्ट करता येतं. तर ये साईन ओमेगा टी मायनस KX कोणतीही वेव्ह असू त्या वेव्हला हे ॲप्लिकेबल आहे. तर y इज इक्वल टू, ॲक्च्युली ही डिस्प्लेसमेंट आहे. आता मी इथं समजा ही वेव्ह काढली तर पार्टिकलची डिस्प्लेसमेंट ह्या डायरेक्शन येऊन राहिली, इथं y डायरेक्शन आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल आहे. ॲक्च्युली पार्टिकल मीडियम जे आहे त्या मीडियमच्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट ही y झाली. वेव्ह इकडे x डायरेक्शनने चालला, हा x जो येतो हा x म्हणजे ज्या डायरेक्शनने वेव्ह चालली ते, आणि हा ए म्हणजेच त्या वेव्हचा मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट जे येते ॲम्प्लिट्यूड आहे. आणि हे साईन म्हणजे सायनॉसॉइडल वेव्ह येते, यांना सायनॉसॉइडल वेव्ह म्हणतात. सेंटरमधून ओरिजिनमधून जाणारी वेव्ह जर असेल तर ती साईन वेव्ह होते, आणि ओरिजिन सोडून जर अशी जाणारी असेल तर ती कोसाईन वेव्ह असते, आणि साईन आणि कोसाईन दोघांना सायनॉसॉइडल म्हणतात. ते सायनॉसॉइडल वेव्हचं इक्वेशन आहे, गणितात 11वीमध्ये काढलेलं. आपण 11वीमध्ये आपण पाहिजे तेवढे ग्राफ काढले, 10वी-11वी आपण लक्षात घेत नाही. ते सायनॉसॉइडल आहे. सायनॉसॉइडल म्हणजे नुसतं साईन नाही,
साईन आणि कोसाईन, साईन आणि कोसाईनचं एकमेकात कन्व्हर्जन करता येतं, त्यामुळे इथं साईन लिहिलेला असू नाही तर कोसाईन लिहिलेला असू. बरेच जण इकडचा पार्ट जो येतो आधी के एक्स मायनस ओमेगा टी करतात किंवा के एक्स प्लस ओमेगा टी किंवा अजून इथं प्लस फाय लिहितात. आपल्याला एवढं सफिशियंट झालं, दॅट इज सायंटिफिकली करेक्ट आणि एवढंच लागणार आहे आपल्याला. त्यामुळं मायनस लिहिलेलं असू, प्लस लिहिलेलं असू, साईन असू, कोसाईन असू, अजून वेगवेगळ्या कितीतरी फॉर्ममध्ये ते कन्वर्ट करता येतं. आपण बेसिक एवढंच लक्षात घ्यायचं, एवढंच इक्वेशन लक्षात घ्यायचं. इट इज ॲप्लिकेबल फॉर ऑल टाईप्स ऑफ द वेव्स. इवन इट इज फॉर म्हणजे ॲप्लिकेबल फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा ऑल टाईप्स ऑफ रेडिएशन. इवन इट इज ऑसिलेटरी इक्वेशन पण झालं, डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑसिलेटिंग पार्टिकलच झालं, मगाशी बोललो मी. तर हे वेव्हचं इक्वेशन लक्षात घ्यायचं. तर त्याच्यातला हा जो पार्ट आहे असे कितीतरी फॉर्ममध्ये लिहिता येतं, आपण ते लक्षात नाही घ्यायचं, कारण नसताना फॉर्म्युले पाठ करत बसन, याच्यात किमती टाकान, ते नाही. मी थेअरी बोलतो, म्हणजे आपण क्वेश्चन जे आहे ते थेरॉटिकली जास्तीत जास्त, इवन न्यूमेरिकल जे आहे ते थेअरीचं ॲप्लिकेशन करून लॉजिक किंवा बाकीचं स्टिक्स वापरून आपण न्यूमेरिकलसुद्धा थेरॉटिकल बेसिसनुसार सुटत असतात. तर हा जो अँगल आला साईन कोसाईन जे काय असेल त्याच्या पुढचा अँगल याला म्हणतात ॲक्च्युली फेज अँगल किंवा फेज ऑफ वेव, फेज ऑफ द एस एच एम. हे पार्टिकलची एस एच एम चालू आहे, ते ह्या पार्टिकलची एस एच एम चालू आहे तेव्हा वेव पुढे जाते. त्यामुळे हे डिस्प्लेसमेंटचं झालं, हे डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. त्यामुळे वेवचं इक्वेशन म्हणजेच पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. मग अशी बोललो मी, एक्स म्हणजे काय, वाय म्हणजे काय, ए म्हणजे काय. हा ओमेगा टी मायनस के एक्स याला म्हणतात फेज अँगल किंवा फेज ऑफ द एस एच, फेज ऑफ द वेव म्हणा पाहिजे तर. साईन कोसाईन त्याचा जो अँगल असतो, जो अँगल दॅट इज कॉल्ड फेज. त्याच्यात इनिशियल फेज, टोटल फेज, ते बाकीची गरज नाही आपल्याला. हे मायनस ज्या अर्थी इथला पार्ट मायनस आहे, इथला पार्ट मायनस आहे म्हणजे ती वेव इकडं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला जाणारी झाली. नीट लक्षात घ्यायचं, हे जर प्लस जर असतं तर ती वेव इकडं निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला जाणारी असती. इथं जर एक्स असतं आणि हे जर वाय असतं तर ती वेव कुठे झाली असती, निगेटिव्ह वाय ॲक्सिसला जाणारी झाली असती. आणि इथं जर मायनस वाय असतं तर ती पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसकडं म्हणजे वरच्या डायरेक्शनने जाणारी झाली असती. हे कॉमन सेन्सचा भाग आहे, तरी बोलत असतो मी, कारण आपण ते नुसतं मेकॅनिकली करतो, लक्षातच घेत नाही. तर ज्या अर्थी इथं निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह एवढंच लक्षात घ्यायचं. मायनस म्हणजे पुढचा पार्टिकल जो आहे तो फेजनी मागं असेल आणि त्यामुळं ही वेव जी आत्ता मायनस लिहिलं, वाय लिहिलं म्हणजे पार्टिकलची डिस्प्लेसमेंट अशी, इथं एक्स लिहिलं म्हणजेच वेव जी आहे ती हे मायनस लिहिलं आणि इथं एक्स आलं म्हणजे ती पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने दिस वेव इज मुव्हिंग किंवा प्रोपगेट्स टुवर्ड द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. एवढं भरपूर झालं. आता अजून थोडं याच्या संदर्भातच बोलतो. हा ओमेगा जो आहे तो ॲक्च्युली 2π/टी असतो. 2π/ पिरियड म्हणजे 2π1/t म्हणजे फ्रिक्वेन्सी झाली. याला काय म्हणतात, अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतात. अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी पण म्हणतात, आपल्याला माहिती आहे. आणि हा के जो आहे, के जो आहे त्याला केची व्हॅल्यू जी आहे ती 2π/λ असते. याला म्हणतात प्रोपॅगेशन कॉन्स्टंट, प्रोपॅगेशन कॉन्स्टंट किंवा त्यालाच म्हणतात वेव्ह नंबर. हे 2π कॉन्स्टंट डिवायडेड बाय लॅम्डाला म्हणजेच याला प्रोपॅगेशन कॉन्स्टंट म्हणतात किंवा वेव्ह नंबरचा बेसिक अर्थ कळत असेल तर याला वेव्ह नंबर पण म्हणतात. 2π/λ कॉन्स्टंट भागिले डिवायडेड बाय लॅम्डा म्हणजेच वेव्ह नंबर झाला. वेव्ह नंबर हे बेसिक याच्यात लक्षात घ्यायचं. तर फेज म्हणजे काय किंवा ओमेगा म्हणजे काय, के म्हणजे काय, ए म्हणजे काय, वाय म्हणजे काय, एक्स म्हणजे काय. हे निगेटिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह डायरेक्शनने जाणारी, इथं प्लस आलं तर निगेटिव्ह एक्स डायरेक्शनने जाणारी वेव्ह होईल. हे वेव्हचं बेसिक इक्वेशन झालं. इट इज ॲप्लिकेबल फॉर ऑल टाईप्स ऑफ द वेव्ह. इट इज ॲप्लिकेबल फॉर ऑल टाईप्स ऑफ द वेव्ह.
के इज इक्वल टू 2π/λ लिहून ठेवतो मी, राहून द्या तिथं. प्रोपॅगेशन कॉन्स्टंट म्हणतात, वेव्ह नंबर म्हणतात. ते झालं वेव्हचं इक्वेशन. आता मी 2 वेव्हज घेतो, किंवा त्याच्या अगोदर आता आपल्याला एक थोडं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ द वेव्हज बघायचं आहे. पुढचा 3रा पॉईंट जो आहे आपण लिहिला होता त्याच्यातला सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह. प्रिन्सिपल प्रिन्सिपल काय असेल ऑफ सुपरपोजिशन ऑफ द वेव्हज. फार सगळ्या टॉपिकमध्ये वापरता बरं का, एक थोडं लक्षात घ्यायचं. आता मी फार बोलतो ते व्यवस्थित लक्षात घेतलं तर फायदा होईल. हे पुढच्या मुलांसाठी पण मी थोडं बोलतो. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह. 2 किंवा 2पेक्षा जास्त वेव्हज, 2 किंवा 2पेक्षा जास्त वेव्ह. समजा इकडनं कोणती तरी एक वेव्ह इथं आली. वेन टू आर प्रिन्सिपल बोलतो मी, नंतर मग त्याचं थोडं एक्सप्लेनेशन देतो. When 2 or more than 2 waves are arriving at a point of the medium simultaneously, each wave produces its own displacement, so that the resultant displacement is a vector sum of the displacement of each wave. हे झालं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह. इथं मी आता बोलतो, इथं ह्या पॉईंट घेतला मी मीडियमचा कोणता तरी पॉईंट. तिथं समजा अनेक वेव्हज एकत्र आल्या, इकडनं एक आली, इकडनं एक आली, इकडनं एक आली, इकडनं आली, सायमल्टेनियसली. जे बोललो मी ते वाक्याचे अर्थ. अशा अनेक वेव्ह त्या पॉईंटपाशी एकाच इन्स्टंटला आल्या. 2च घेतो मी, हे एक इकडं आली, हे इकडनं आली. काय होणार आहे, पण याच्या ही जी काय वेव्ह आली, ठीक आहे, मी दाखवतोच इथं. ही वेव्हचं समजा इथं असं आलं, याला याचा ॲम्प्लिट्यूड, आणि ही वेव्हचा अशी आली, ही अशी आली, याचा ॲम्प्लिट्यूड इथं ही अशी आली, आणि अशी समजा इथं अशी झाली. तर हिचा ॲम्प्लिट्यूड हा आला, हिचा ॲम्प्लिट्यूड हा आला, आणि याचा हा आला. म्हणजे ही पहिली वेव्ह आहे. समजा ही y1 इज इक्वल टू a sin ओमेगा टी मायनस kx, y2 इज इक्वल टू a sin, ॲनालिटिकली पण मी बोलतो, ओमेगा टी मायनस kx. तिकडं चालल्या म्हणजे ते मायनसच घेतलं मी, मायनसचा मग अशा अर्थ कळला असेल तर त्या दोन्ही अशा तिकडं चालल्या पॉझिटिव्हकडं, त्यामुळे ते मायनसच घेतल्या मी, काही नाही लिहिलं. ही पहिलीचा ॲम्प्लिट्यूड काहीतरी, दुसरीचा काहीतरी. पहिलीचा ओमेगा म्हणजे पिरियड वेगळा आहे, फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. पहिलीचा के वेगळा, दुसरीचा के वेगळा, म्हणजेच लॅम्बडा वेगळा. कारण मगाचा ओमेगा लिहिलेला कळत असेल, पिरियड वेगळा झाला, फ्रिक्वेन्सी वेगळी झाली, आणि के वेगळा झाला, म्हणजेच वेव्हलेंथ वेगळी झाली. बोथ वेव्हज आर डिफरंट झाल्या. त्या पॉईंटपाशी एकाच वेळेस येत असतील तर हे डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. त्याचा रिझल्टंट जो असेल तो निस्ती सम नाही, वेक्टर सम. वेक्टर सम, वेक्टर शब्दाला अर्थ आहे वेक्टर सम. हे डिस्प्लेसमेंट जे आहे ते वेक्टर्स आहेत, काही नाही. त्यामुळे हे 2 वेक्टर आले इथं दाखवलेले, मी कळत असेल तर त्या 2 वेव्ह सायमल्टेनियसली ह्या पॉईंट ए पाशी आल्या एकाच वेळेस. तर ते 2 वेक्टर एकत्र आले. तर पहिलीचा समजा असा आला होता ॲम्प्लिट्यूड म्हणजेच डिस्प्लेसमेंट समजा, आणि दुसरीचा असा. तर त्या दोघांचा रिझल्टंट जो येईल तो काय येईल, पॅरलेलोग्रामच्या मेथडनुसार पॅरलेलोग्राम ड्रॉ केला तर त्या दोघांचा रिझल्टंट असा होईल. हा तो बेसिक कन्सेप्ट आहे सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह. तर दोघांचा रिझल्टंट काय येणार आहे, वेक्टर सम. 2 वेक्टरचं सम. वेक्टर ॲडिशनमध्ये आपण पाहिलं होतं कंपोजिशन ऑफ द वेव्ह. वेक्टर ॲडिशन, वेक्टरचं बेसिक ॲडिशन कसं होतं, पॅरलेलोग्राम किंवा ट्रायंगल लॉनुसार. तसंच इथं ह्या दोघांचा रिझल्टंट हा झाला मधला. 2 किंवा 2पेक्षा जास्त कळण्यासाठी मी एवढंच काढलं. तर हेच पुढं सोडवलं, ह्या किमती टाकल्या आणि पुढं सोडवलं तर काहीतरी दोघांचा एक रिझल्ट येईल, तो हा झाला आर.
म्हणजे इथं आपण त्याला काय म्हणलं, एकाला y1 म्हणलं, एकाला y2 म्हणलं, तर हा दोघांचा रिझल्टंट हा झाला y वेक्टर सम. दोघांचा एकत्र होऊन जे काय तिसरा वेक्टर आला, तिसरी डिस्प्लेसमेंट आली, दॅट इज द रिझल्टंट वेक्टर सम. हे प्रिन्सिपल झालं. थोडं अजून बोलतो डीपमध्ये, फार त्याच्यात फार बोलण्यासारख्या गोष्टी आहे. तर सुपरपोजिशन ऑफ द वेव्स, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नुसार दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेव्ज एकत्र आल्या तर तिथं त्याचा रिझल्टंट जो काय येणार आहे, वेक्टर सम ऑफ द इंडिव्हिज्युअल जे काय असेल ते येणार आहे. तर हे जे काय एकत्र होऊन सुपर इम्पोज झाल्या दोन वेव्ज, दोनच घेतो आपल्याला कळण्यासाठी. तर अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, व्हेन दिस टू वेव्ज आर सुपर इम्पोज्ड, काहीतरी रिझल्टंट येणार आहे. इथं मी ग्राफिकली दाखवला, तो वेक्टर सम झालं. किंवा ॲनालिटिकली हे केलं तर ॲनालिटिकली त्याची व्हॅल्यू येईल, सोडवत गेलं पुढे किमती टाकून. तर ते जे काय येणार आहे, म्हणजे जो काय फिजिकल इफेक्ट आहे, दॅट फिजिकल इफेक्ट प्रोड्यूस ड्यू टू दी सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह, दॅट इज कॉल्ड इंटरफरन्स. सगळ्या ठिकाणी इंटरफरन्स येतो. आपण फक्त सेकंड सेक्शनमध्ये तो जो काय ऑप्टिक वेव्ह ऑप्टिक्स, तिथं आपल्याला फक्त यंग्ज एक्सपेरिमेंट तिथंच इंटरफरन्स आल्यासारखा वाटतो, पण इथं सगळा इंटरफरन्सचाच भाग आहे. तो जो काय फिजिकल इफेक्ट प्रोड्यूस ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह, दॅट इज कॉल्ड इंटरफरन्स. त्या वेव्ह जर इन फेजमध्ये एकत्र आल्या, इन फेज, आता हे ॲनालिटिकली काढत नाही बसत मी, त्या वेव्ह जर इन फेजमध्ये एकत्र आल्या, इन फेजमध्ये म्हणजे काय, समजा त्या ट्रान्सवर्ज वेव्ह असतील तर तिथं क्रस्ट आणि ट्रब राहील, ट्रान्सवर्ज वेव्ज असतील तर क्रस्ट आणि ट्रब राहील, लॉंगिट्युडनल वेव्ज असतील तर ते कॉम्प्रेशन आणि रेअरिफॅक्शन राहील, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असेल तर तिथं ॲक्च्युली त्याचं वेव्ह नेचर असंच आहे, त्यामुळे तिथं क्रस्ट ट्रबच येतं. हे थोडं नीट लक्षात घ्यायचं. आता तर सुपरपोजिशननुसार दोन्ही वेव्ह जर इन फेजमध्ये एकत्र आल्या, इन फेजमध्ये म्हणजे काय, इथं दाखवतो मी कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स किंवा कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपण त्या यंग्ज एक्सपेरिमेंटमध्ये ऑप्टिक्स वेव्ह ऑप्टिक्समध्ये पाहिलेलं. तिथंच नाही लागू होत, इथं सगळीकडे येतं. ते सगळीकडेच असतं. जिथे जिथं सुपर इम्पोज झालं हो तिथं दॅट मे बी कन्स्ट्रक्टिव्ह ऑर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येणार आहे. त्या वेव्स कशा सुपर इम्पोज झाल्या त्यानुसार तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येणार आहे. तर त्या इन फेजमध्ये जर सुपर इम्पोज झाल्या, इन फेजमध्ये म्हणजे हे एकाचं क्रस्ट दुसऱ्याच्या क्रस्टवर ओव्हरलॅप झालं, किंवा आउट ऑफ फेज म्हणजे एकाचं ट्रब दुसऱ्याच्या ट्रबवर ओव्हरलॅप झालं, ह्या टाईपने होईल. इथं जे दिसतं इथं मला काढता येईल, तरी आपल्याला तेवढा वेळ नाही, त्यामुळे फास्टमध्ये लक्षात घ्यायचं. तर इन फेजमध्ये कधी कधी येईल, याला मी क्रस्ट म्हणलं आणि याला ट्रब म्हणलं, क्रस्ट ट्रब, क्रस्ट ट्रब करस्पॉन्डिंग सिमिलर पार्ट एकमेकावर ओव्हरलॅप झाले, त्या जर ट्रान्सवर्ज वेव्ज असतील तर क्रस्ट ट्रब एकमेकावर ओव्हरलॅप होतील, त्या जर लॉंजिट्युडनल वेव्ज असतील तर कॉम्प्रेशन रेअरिफॅक्शन एकमेकावर ओव्हरलॅप होतील. हे लक्षात घ्यायचं. तर पहिल्यांदा अशा ओव्हरलॅप झाल्या, फेज अँगल फेजमधला डिफरन्स किती आला, कोणा फेजमधला डिफरन्स 0 आला. ही पहिली वेव्ह पुढं सरकली, क्रस्टवर ट्रब ट्रबवर ओव्हरलॅप झाले, किती अँगल आला, हे क्रस्ट आणि हे ट्रब आहे म्हणजे हे π/2, हे पाय आणि हे पाय, म्हणजे किती आला अँगल, ॲक्च्युली इथं ओव्हरलॅप झाली होती तेव्हा फेज अँगल 0 आला होता. दुसरी वेव्ह इथून ओव्हरलॅप होण्याऐवजी ती इथून पुढं ओव्हरलॅप होत चालली, फेज अँगल किती येईल, हा डिफरन्स 2π. तेच मी इथं दाखवलं, इथं दिसतं सगळं. फेज अँगल 0, हे पुढं सरकली, एक क्रस्ट आणि एक ट्रब सुटला म्हणजे फेज अँगल जो आहे तो 2π झाला. अजून पुढं सरकली, अँगल 4π झाला, अजून पुढं सरकली, पुढच्यावर ओव्हरलॅप झाली, अँगल 6π झाला. म्हणजे हा अँगल जेव्हा ह्या टाईपने असेल 0, 2π, 4π, 6π ह्या टाईपने, तेव्हा तिथला फेज अँगल असा असेल, तेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फॉर्म होईल.
फायच्या भाषेत म्हणजे फेज अँगलच्या भाषेत, फेज अँगल फेजच्या भाषेत. आणि हे माहिती आपल्याला, हे काय इथं जेव्हा असं एक वेव्ह तयार होते तेव्हा म्हणजे अँगल कितीने बदलतो, 0 पाय 2 पाय, हे म्हणजे लॅम्बडाच्या करस्पॉन्डिंग अँगल 2 पाय झाला. म्हणजे लॅम्बडा जर एवढा पाथ असेल, अंतर असेल, तर ते अँगल किती येतो, 2 पाय येतो. तर हे अँगल म्हणजे फेज झाली आणि लॅम्बडा म्हणजे पाथ झाला, डिफरन्स, हे अंतर झालं, हे अँगल झाला. त्यामुळे मी अँगल जर काय फेज अँगल लिहिले इथं, तर ह्या वेळेस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फॉर्म होईल. त्यामुळे मी हे फेज अँगलच्या ऐवजी ते पाथच्या फॉर्ममध्ये लिहिलं. तर हे जर कळत असेल तर 2 पायसाठी लॅम्बडा, तर हे 2 पायसाठी लॅम्बडा म्हणजे 4 पायसाठी 2 लॅम्बडा, 6 पायसाठी 3 लॅम्बडा. हे काय आलं, 2 पायसाठी 4 पाय, 3 दुनी 6, बरोबर लिहिलं. आणि 0साठी काय होईल मग, हे पाथ डिफरन्सच्या फॉर्ममध्ये लिहितो मी, करस्पॉन्डिंग ते वरचं अँगलच्या ऐवजी पाथच्या फॉर्ममध्ये, कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सेम टाईपने आपल्याला इथं दिसतं. आत्ता मी बोललो ह्या टाईपने डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला. पहिली अँगल दिसतो पाय, पुढचा अँगल दिसतो, पुढं सरकली ही वेव, पुढचा अँगल दिसतो किती, हा पाय, किती झाला हा पाय, हा पुढचा पाय, आणि पुढचा पाय म्हणजे 3 पाय झालं. इथं पाय झालं, हा फक्त एवढा पाय, हे पुढं सरकलं म्हणजे पाय 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 3 पाय झालं. तर ह्या टाईपने आपल्याला पुढं पुढं सरकत गेले तर पाय 3 पाय 5 पाय ह्या टाईपने पुढं अँगल जर घेतले, इथं दिसतं नीट करून लक्षात घेतलं तर तेव्हा जे येईल ते फेज डिफरन्स असा असा असेल, तेव्हा फेज डिफरन्स म्हणजे अँगलमधला डिफरन्स असा असा असेल, तेव्हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे पाथमधला डिफरन्स पाथमध्ये कन्वर्ट करतो मी. लॅम्बडासाठी 2 पाय, तर पायसाठी म्हणजे लॅम्बडा बाय 2 झालं. पायसाठी त्याला 3 गुणलं, 5 गुणलं, मल्टिप्लिकेशन कळत असेल तर. हे साध्या साध्या गोष्टी आपल्याला डोक्यात घेत नाही. हे झालं कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सगळ्या टॉपिकमध्ये सगळीकडे असतं ते, आपण फक्त तिथं वेव्ह ऑप्टिक्समध्ये पाहिलं फक्त. यंग एक्सपेरिमेंट कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह इथं सगळीकडेच ते लागू होतं, आपल्याला फक्त ते लागू होतं ते लक्षात येत नाही. तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आता साऊंड वेव्ह जर असतील इथं केलेलं आपण कुठं सोनामीटरमध्ये, किंवा इथं waves vibrating in a ear column, longitudinal waves in a ear column, sound waves in a ear column closed at one end किंवा open at both end, किंवा यंग्स याच्यामध्ये सॉरी मेल्ड्स एक्सपेरिमेंटमध्ये सगळीकडे ह्या असं ह्या गोष्टी होत असतात. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. थोडं आता नीट ऐकायचं पुढं. हे झालं ॲक्च्युली सुपरपोजिशन आणि फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स काय काय येतात. फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्समधला अजून थोडा ॲक्च्युली फेज डिफरन्स जो येतो, फेज डिफरन्स म्हणजे फाय जो काय येतो दॅट इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स. म्हणजेच फेज जो येतो, फेज डिफरन्स येतो 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स म्हणजेच पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स 2 पाय अपॉन लॅम्बडा म्हणजेच ॲक्च्युली हे के झालं. फेज डिफरन्स बरोबर के इंटू पाथ डिफरन्स म्हणजे पाय इज इक्वल टू, पाहिजे तर असंच लिहितो मी, फेज डिफरन्स बरोबर के इंटू पाथ डिफरन्स. आणि के म्हणजेच किती 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स म्हणजेच एक्स. हे रिलेशन झालं फेज आणि पाथमधलं. हे फॉर्म्युला एक आपल्याला लागणार आहे. फेजचं कन्वर्जन मी इथं जे केलं ते बेसिकनुसार. पुढचा भाग आता मी हे काय करतो, ह्या जे 2 वेव्ज घेतल्या होत्या y1 y2, ह्या 2 वेव्ज घेतल्या होत्या मी y1 आणि y2, 2 वेव्ज घेतो. साइन ओमेगा टी मायनस आपल्याला ॲनालिटिकली काढता येईल, आपण ते काढत नाही बसत. ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स
प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आपण तेवढं बोललो, भरपूर झालं, सगळ्या ठिकाणी अप्लाय होतं. कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. रेझोनन्स ट्यूबमध्ये पाहिला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जेव्हा फॉर्म होतो तर तिथं मॅक्सिमम तो जो येतो कानाला दिसतो, म्हणजे कानाला मोठा आवाज ऐकू येतो. किंवा यंग याच्या काय सोनामीटरमध्ये पाहिला तो तिथं जो काय फिजिकल इफेक्ट प्रोड्यूस झाला तो आपल्याला कानाला नाही दिसत, म्हणजे कानाला ऐकू येत नाही आणि डोळ्याला पण डायरेक्ट दिसत नाही. पेपर रायडर मेथडने आपण काढलं ते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचे सगळे भाग आहे. या दोघांचा रिझल्टंट बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नीट ऐकायचं. आता ॲम्प्लिट्यूड मी एच घेतला, पाहिजे तर मी इथं स्मॉल ए लिहितो, मी स्मॉल ए लिहितो, आपल्याला पुढं कॅपिटल वेगळ्याला नाव द्यायचं आहे. ॲम्प्लिट्यूड दोघांचा A1 A2 नाही घेतला मी इथं, ॲम्प्लिट्यूड दोघांचाही सारखा घेतला मी, त्याला स्मॉल ए म्हणलं. ॲम्प्लिट्यूड सेम घेतला मी, ओमेगा पण सेम घेतला, के पण सेम घेतला. इथं -1 वेव तिकडं चालली पॉझिटिव्ह डायरेक्शननी आणि एक प्लस घेतो, दुसरी वेव जी आहे ती ही प्लस घेतली म्हणजे निगेटिव्ह एक्स डायरेक्शननी चालली. ह्या दोन वेव ज्या आहेत त्या ॲक्च्युली कोणती वेव्ज असू, आता मी जे काय घेतलेलं समजा एक ह्या डायरेक्शननी चालली आणि दुसरी त्यालाच आयडेंटिकल अपोजिट डायरेक्शननी चालली, तर या दोन वेव झाल्या, ही Y1 झाली, ही Y2 झाली. आयडेंटिकल वेव्ज इन ऑल रिस्पेक्ट झाल्या. A1 A2 ω1 ω2 K1 K2 असं नाही लिहिलं मी. बोथ वेव्ज आर आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट. एक प्लस घेतली आणि एक मायनस घेतली, म्हणजेच काय ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन. ते जर एकाच रस्त्याने चालले असं मी म्हणलं, ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ, so these two waves are identical in all respect, traveling along same path, superimposed होणार आहे आणि त्यानुसार मग तिथं आत्ताच्या बेसिकनुसार इंटरफरन्स फॉर्म होणार आहे आणि मग ते काय जे येणार आहे ते बघायचं आपल्याला. ते बघायचं आता आपल्याला. हे ॲनालिटिकली मी जर किंमत काढत टाकत चाललो, हे Y1ची किंमत टाकली, Y2ची किंमत टाकली, सोडवली, दोघांचं वेक्टर सम घेतली, डिस्प्लेसमेंट हे वेक्टर आहे त्यामुळं नुसती सम नाही वेक्टर सम घेतली, तर या दोघांचा रिझल्टंट असा काहीतरी येतो A sin ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा कॉस के एक्स असा येतो. हे एक इक्वेशन येणार आहे. ह्या किमती टाकल्या आणि मॅथमॅटिक्सचं साधं बेसिक वापरून हे साधं डॉंकी वर्क बेरीज वजाबाकी करत सिम्प्लिफाय करत गेलं तर हे असं एक इक्वेशन येतं, A sin ओमेगा टी इंटू कॉस के एक्स. आणि मग एवढ्याची किंमत परत आपण हे अजून पुढं कोणाची किंमत म्हणण्यापेक्षा हे पुढं सिम्प्लिफाय केलं तर याचं दोघांचं एकत्र होऊन जे येतं ते A sin ओमेगा टी असं येतं. ह्या दोघांचं एकत्र होणे असं येतं. हे अनालिटिकली येणार आहे, ते काढत नाही बसत, सेकंदात काढता पण येतं, त्याला वेळ नाही घालवत आपण, त्याची गरज नाही आत्ता. ते जेव्हा करायला पाहिजे तेव्हा नाही केलं. पण दोघांचा रिझल्टंट व्हेक्टर सम एवढं येणार आहे. हे आपल्याला हे माहिती आहे, हे लक्षात घ्यायचे. हे आपल्याला पुढं फॉर्म्युले गणित सोडवायला, प्रॉब्लेम MCQ सोडवायला लागणार आहे. ट्वाइस A sin ओमेगा टी कॉस के एक्स. ओमेगा म्हणजे काय माहिती आपल्याला, के म्हणजे काय माहिती आहे, आणि हे परत अजून पुढं सोडवलं तर कॅपिटल A sin ओमेगा टी आलं. तर ह्या इक्वेशनमध्ये असा जसा पुढचा पार्ट आला प्लस ऑर मायनस, तसा ह्या दोघांचं एकत्र होऊन जे त्याच्यामध्ये पुढचा पार्ट आला नाही, म्हणजेच इथं काय आहे, पण हा पुढचा पार्ट ज्या अर्थी येतो त्या अर्थी ती वेव तिकडं जाते मायनस जर असेल तर, आणि प्लस जर असेल तर इकडं निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला जाणारी होईल. याच्यात काहीच नाही आलं, म्हणजे हे काय झालं, दोघांचा एकत्र होणे ही जी काय वेव आली दॅट रिमेन स्टेडी, दॅट रिमेन स्टेशनरी,
इक्वेशन 3 shows that the resultant of these two analytically जे काय काढलं इथं त्याच्यात दिसतं का सिन्स पुढचा जो पार्ट आहे प्लस ऑर मायनस के एक्स इज ॲबसेंट इन इक्वेशन 3 देअरफॉर दिस वेव्स दोघांचं एकत्र होऊन जे आली दॅट कॅन नॉट मूव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन ऑर बॅकवर्ड डायरेक्शन. म्हणजेच वेगळ्या शब्दात दॅट वेव्ह रिमेन्स स्टेशनरी दॅट रिमेन्स स्टँडिंग हॅज इफ देअरफॉर इट इज कॉल्ड स्टेशनरी वेव्ह ऑर स्टँडिंग वेव्ह. हे दोन ॲनालिटिकल वेव्ज नीट ऐकायचं आता कोणतंही नाही. टू आयडेंटिकल वेव्ज आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट traveling along same path in opposite direction. Identical in all respect in opposite direction नि चालल्या along same path. then ते जे काय सुपर इम्पोज होऊन जे काय तयार होणार आहे दॅट इज कॉल्ड स्टेशनरी वेव्ह. ॲनालिटिकली स्टेशनरी काय आहे ते पाहिलं पण इथं हा पुढचा पार्ट त्याच्यात ॲबसेंट आहे त्यामुळे इथं दिसतं इट इज स्टेशनरी दॅट डज नॉट मूव्ह इन फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड डायरेक्शन. ॲनालिटिकली इथं दिसतंच तर ॲनालिटिकली जे दिसतं तर ते मी ग्राफिकली किंवा डायग्रॅमेटिकली काढतो आपल्याला कळण्या इतकं आहे त्यावेळेतच ग्राफिकली काढतो मी. स्ट्रिंग घेतली मी दोन्ही भिंतीला फिट केली रिजिड सपोर्टला काहीतरी लांबी याला मी असं वरून मध्ये धरून प्लग करून सोडलं कुठेतरी धरून समजा इथं धरून सोडलं तर ह्या डायरेक्शननी प्रोग्रेसिव्ह तयार जाणार आहे ह्या डायरेक्शननी जाणार आहे. ह्या पॉईंट ए आणि बी पाशी हे जे काय पॉईंट ए आणि बी जिथं आपण ती टेन्स फिक्स केली तिथं ह्या डायरेक्शननी वेव्ह गेली ती गेलेली वेव्ह आणि परत तिथून रिफ्लेक्ट होणार आहे. मग अशी रिफ्लेक्शन पाहिलं आपण तर गेलेली वेव्ह आणि रिफ्लेक्ट झालेली वेव्ह ही गेलेली वेव्ह समजा काय असेल ती आणि ही रिफ्लेक्ट झालेली याच्यात अजून फार बारीक गोष्टी पण कळण्या इतकं बोलतो आता मी. ही रिफ्लेक्ट झालेली वेव्ह तर ह्या टाईपने ती स्टेशनरी वेव्ह तयार होणार आहे. स्टँडिंग वेव्ह ही तिसरी जे वेव्ह आली दोघांचं एकत्र होऊन ते जे दोघांचं पिल्लू आलं ते झालं स्टेशनरी वेव्ह. हे दोघांचं एकत्र होऊन आलेलं हे स्टेशनरी वेव्ह झाली. कळण्या इतकी काढली मी इथं डॉटेड लाईन डॉटेड बिटेड थोडं व्यवस्थित गोष्टी लक्षात घ्यायच्या काही नसतं काढायचं. ॲक्च्युली एवढा पण भाग येत नाही अजून थोडे त्याच्यात बारीक आहे पण एवढं आपल्याला कळण्या इतकं लिहितो मी. तर स्टेशनरी वेव्ह जेव्हा फॉर्म होता तेव्हा हे डिफरंट पार्टिकल डिफरंट मॅग्निट्यूडने व्हायब्रेट होतात. सेंट्रलचा पार्टिकल जो आहे तो मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होतो. अशा लार्ज नंबर ऑफ लूप्स फॉर्म होतात. सेंट्रल पार्टिकल जो आहे तो मॅक्सिमम त्या इन्स्टंटला तो म्हणजे ती स्टेशनरी आहे त्यामुळं त्या इन्स्टंटला नाहीच म्हणता येणार कंटिन्यू तो तसाच व्हायब्रेट होणार आहे. डिफरंट पार्टिकलचं व्हायब्रेशनचा मॅग्निट्यूड डिफरंटच असणार आहे. इथं डिफरंट पार्टिकलच्या व्हायब्रेशनचा मॅग्निट्यूड डिफरंट असणार आहे. आता जर चांगलं पाहिलं तर हा पार्टिकल इथं वरती चालला त्यावेळेस इथं डॉटेड लाईनचा अर्थ जर लक्षात घेत असेल तर हा पार्टिकल त्यावेळेस इकडं जाईल. हा पार्टिकल इथं वरती चालला डॉटेड लाईनचा अर्थ लक्षात घेत असेल तर म्हणजे ह्या लूपमधले पार्टिकल वरच्या डायरेक्शन ऑसिलेट होणार आहे ह्या खालच्या. अशा हजारो प्रॉपर्टी आहे ते काही दिसतं आपल्याला ते बोलायची गरज नाही अनेक बोलता येईल इथं सगळ्या डायग्राममध्ये दिसतं सगळं. तर असे लार्ज नंबर ऑफ लूप्स फॉर्म होतात. तर यांना हे पार्टिकल्स ॲक्च्युली हे जे पार्टिकल आहे व्हायब्रेटच होत नाही त्यांना म्हणतात नोड्स. हे पार्टिकल व्हायब्रेटच होत नाही त्यांना म्हणतात नोड्स. आणि जे पार्टिकल मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होतात त्यांना म्हणतात ॲक्च्युली अँटी नोड्स. हा अँटीनोड म्हणजे हा म्हणजेच हा इथं दाखवतो मी. असे नोड्स आणि अँटीनोड्स फॉर्म होणार आहे. याच्यावरनं हे पुढं सिम्प्लिफाय केलं याची व्हॅल्यू घेऊन ॲनालिटिकली आपल्याला नोड आणि अँटीनोडमधलं डिस्टन्स किंवा कोणत्याही दोन शेजारील लूपमधलं डिस्टन्स जे येतं ते λ/2 काढता येईल. ही एक सिंगल वेव्ह कन्सिडर केली आधीची
एक जर वेव कन्सिडर केली तर हे लॅम्बडा होतं. एक क्रस्ट आणि एक ट्रप, त्यामुळे हे लॅम्बडाच झालं. एक क्रस्ट आणि एक ट्रप म्हणजे शेजारी शेजारच्या दोन लूप. ॲनालिटिकली ते काढता येतं. म्हणजे दोन शेजारी शेजारील नोड त्याच्यातलं डिस्टन्स जे येणार आहे ते किती येणार आहे, याच्या निम्म म्हणजे λ/2 येईल. म्हणजेच नोड आणि अँटी नोडमधलं डिस्टन्स किती येणार आहे, λ/2च्या निम्म म्हणजे λ/4. या सगळ्या गोष्टी लागणार आहे आपल्याला, या सगळ्या गोष्टी लागणार आहे पुढं, म्हणून मी हे डिटेल बोलतो इथं. हे झालं सुपरपोजिशन ऑफ द वेव्स. सुपरपोजिशन ऑफ द वेव्स, how these stationary waves are formed, how these standing waves are formed. दोन आयडेंटिकल वेव्स बेसिक इथं आहे, ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन. टू आयडेंटिकल वेव्स ट्रॅव्हलिंग आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट, म्हणजे फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड, वेवलेंथ, पिरियड, हे सगळ्या गोष्टी सारख्या आहे. मगाशी मी दाखवलं इथं. ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन व्हेन सुपरइम्पोज्ड दॅट गिव्ज राईज द स्टँडिंग म्हणजे स्टेशनरी वेव्ह. तर स्टेशनरी वेव्हमध्ये अशा गोष्टी येतात, लार्ज नंबर ऑफ लूप्स, नोड, अँटी नोड्स येतात. तर मॅक्सिमम व्हायब्रेशन जे काय पार्टिकलचं असतं, इथं प्रत्येक पार्टिकलचं व्हायब्रेशनचा ॲम्प्लिट्यूड वेगळा असणार आहे. ते मॅक्सिममला कंटिन्यू सगळेच पार्टिकल नाही जाणार. हे ते स्टँडिंग आहे, त्यामुळं हा पार्टिकल इथपर्यंतच जाणार आहे या डायरेक्शने किंवा इकडं खालच्या डायरेक्शने, तिथले तिथं ऑसिलेट होणार आहे. तर मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड जे असतं पार्टिकल जे व्हायब्रेट होणार दॅट इज कॉल्ड अँटी नोड, आणि दी पार्टिकल विच ॲक्च्युली डू नॉट व्हायब्रेट्स आर कॉल्ड नोड्स. त्यांच्यातलं अंतर बिंतर तिथं दिसतं, सर्व दिसतं इथं, त्याच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स इथं दिसतात. नीट जर लक्षपूर्वक विचारपूर्वक जर पाहिलं, विचार केला, तिथं भरपूर गोष्टी दिसतात. हे झालं. नीट ऐकायचं. आता हे जर दोन ट्रान्सवर्स वेव्ज असतील तर त्याच्यापासून, म्हणजे आत्ता मी इथं जे दाखवले ही ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह झाली. त्या दोन जर लॉंगिट्युडिनल वेव्ज असतील, फॉर एक्झाम्पल साऊंड वेव्स, तर त्याच्यापासून तयार होणारी स्टेशनरी वेव्ह त्याला लॉंगिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह म्हणतात. ती ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह असू नाही तर लॉंगिट्युडिनल असू, त्याचा शेप असाच दाखवतात. म्हणजे फक्त ट्रान्सवर्सपासून तयार झाल्या म्हणून असे गोल गोल दोन अशा लार्ज नंबर ऑफ लूप्स आले असं नाही. तिचा शेप म्हणजे तिचं डायग्राम म्हणजे तिचं चित्र ती ट्रान्सवर्स असू नाही तर लॉंगिट्युडिनलपासून स्टेशनरी तयार झालेली असू, ती अशाच पद्धतीने म्हणजे हेच चित्र काढतात. त्याचं म्हणजे डायग्रॅमेटिकल रिप्रेझेंटेशन त्याचं असंच असतं. नंबर ऑफ लूप्स, नोड, अँटी नोड, नोड, अँटी नोड. आता पुढचं बघायचं आपल्याला, मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. मोड्स ऑफ व्हायब्रेशन्सचं बेसिक थोडं बोलतो मी, ठीक आहे. 10 मिनिटात आपल्याला एंड करू इथला. मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. आता मी जी तार घेतली होती तीच तार घेतो, 2 रिजिड सपोर्टमध्ये ती फिक्स केली, 2 रिजिड सपोर्टमध्ये ती मी इथं सेंटरला ओढून सोडली. दोन्ही डायरेक्शननी ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह जातील, इथून आदळतील, इथून आदळतील आणि रिफ्लेक्ट होतील, आणि गेलेल्या वेव्ज आणि रिफ्लेक्ट झालेल्या वेव्ज बोथ आर आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट, ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन दॅट गेट सुपरइम्पोज. देअरफॉर अकॉर्डिंग टू द बेसिक प्रिन्सिपलनुसार दॅट गिव्ज राईज द स्टेशनरी वेव्ज. स्टेशनरी वेव्ज तयार होणार आहे. तर नीट ऐकायचं, मी इथं सेंटरला जर ओढून प्लग केली तर इथं एकच लूप तयार होणार आहे, एकच लूप तयार होणार आहे. सेंटरला ओढून जर प्लग केली तर एकच लूप तयार होणार आहे विथ सिंगल नोड, अँटी नोड आणि दोन्ही साईडला नोड, सेंटरला अँटी नोड. तीच जर तार समजा खाली दाखवतो मी, आता खाली दाखवतो मी 2-3 किती आपल्याला वेगवेगळ्या केसेस काढायच्या आहे, वेगवेगळ्या केसेस काढायच्या आहे. तीच तार मी समजा इथं खाली दाखवली,
सेम स्ट्रिंग मी खाली दाखवली. सेंटरला ओढण्याऐवजी मी काय केलं, त्या सेंटरचा सेंटर म्हणजे इकडं किंवा इथं घेऊन प्लग करून सोडली तर तिथं 2 लूप्स तयार होणार आहे. 2 लूप्स तयार होणार म्हणजे या टाईपने. आणि परत आता मी जे बोललो, परत याच्या इथं कुठेतरी परत सेंटरचं सेंटर म्हणजे इथं किंवा इथं ह्या बाजूला ओढून असं प्लग करून सोडली तर 2च्या ऐवजी 3 लूप्स तयार होणार आहे. 3 लूप्स, 2च्या ऐवजी 3 लूप्स तयार होणार आहे. तर जर आता थोडं बेसिक कळत असेल, इथं दिसत असतं, सगळं दिसत असतं, फक्त आपण त्या चष्म्यातून बघत नसतो. सगळं दिसत असतं, ते बघण्याची फक्त ती चष्मा तसा पाहिजे असतो फिजिक्स शिकताना. तर इथं ह्या टाईपने व्हायब्रेट झाले, इथं ह्या टाईपने, इथं ह्या टाईपने, असं. म्हणजेच काय आलं, इथं ही तार जी आहे ती ह्या टाईपने व्हायब्रेट झाले, मग एक लूप तयार झालं, इथं एक स्टेशनरी लूप तयार झालं. मग अशी बोललं मी, गेलेली आणि रिफ्लेक्ट झालेली सुपर इम्पोज होऊन स्टेशनरी वेव्ह तयार होणार आहे. तर ह्या केसमध्ये एक लूप तयार झाली, ह्या केसमध्ये 2, ह्या केसमध्ये 3 लूप तयार झाल्या. इथं अँटी नोड किती आहे ते दिसतात. इथं नोड झाला, इथं नोड झाला, अँटी नोड झाला, इथं नोड झाला, इथं नोड झाला. रिजिड सपोर्टच्या तिथं नोडच असणार आहे. जे पार्टिकल ॲक्च्युली डू नॉट व्हायब्रेट्स त्यांना नोड म्हणतात, आणि जे मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होतील त्यांना अँटी नोड म्हणतात. हे सगळ्या गोष्टी बेसिक. थोडं नीट बघायचं आता इथं. तर इथली फ्रिक्वेन्सी वेगळी, वेवलेंथ वेगळी आहे. इथली फ्रिक्वेन्सी वेगळी येईल, वेवलेंथ वेगळी येईल. इथली फ्रिक्वेन्सी वेगळी येईल, वेवलेंथ वेगळी येईल. ह्या 2 रिजिड सपोर्टमधल्या म्हणजे या वायरची लेंथला मी कॅपिटल एल म्हणलं, कॅपिटल एल. वायरच्या लेंथला कॅपिटल एल म्हणलं तर दिसतं आपल्याला. जर बेसिक कळत असेल तर याची फ्रिक्वेन्सी वेगळी, वेवलेंथ वेगळी, याची फ्रिक्वेन्सी वेगळी, वेवलेंथ वेगळी, याची वेगळी. म्हणजे वायर आपण कुठं प्लग केली, स्ट्रिंग कुठं प्लग करून ओढली सोडली तर ती काय होणार आहे, दॅट स्ट्रिंग व्हायब्रेट्स इन डिफरंट वेज विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. So these vibrations of the string with different ways with different frequencies are called modes of vibrations. त्यालाच म्हणतात modes of vibrations. शब्दातच अर्थ आता मी बोललेलं लक्षात येत असेल तर. व्हायब्रेशन, दी स्ट्रिंग व्हायब्रेट्स इन डिफरंट वेज विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज, त्यालाच म्हणतात मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. स्ट्रिंगचं जसं आलं इथं, म्हणजे इथं ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्स तयार झाल्या, तशाच लॉन्जिट्यूडनं स्टेशनरी वेव्स आपल्याला बेसिक ह्याच टाईपनी पुढचा एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड किंवा एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड बघायचं आहे. सेम याच्या बेसिकनुसार येणार आहे, सेम याच्या बेसिकनुसार. तर तिथं एअर कॉलम काय क्लोज ॲट वन एंड किंवा एअर कॉलम ओपन ॲट बोथ एंड्स, तिथं जो काय तो पण असाच डिफरंट फ्रिक्वेन्सीज विथ डिफरंट मेथड्सनी व्हायब्रेट होणार आहे. तर इथला एअर कॉलम जो एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड किंवा एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स व्हायब्रेट इन डिफरंट वेज विथ डिफरंट फ्रिक्वेन्सी. त्यामुळे याचे मोड्स ऑफ व्हायब्रेशन येणार आहे, याचे पण मोड्स ऑफ व्हायब्रेशन येणार आहे. इथं जसे स्ट्रिंगचे मोड्स ऑफ व्हायब्रेशन आले, इथं मी 3च लिहिले, असे इनफायनाईट केसेस येणार आहे. इनफायनाईट केसेस डिफरंट वेज विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. तर ही फर्स्ट केसमध्ये जी काय व्हायब्रेट होत असते, फर्स्ट इथं किंवा इवन इथं बघणार आहे आपण, इथं बघणार आहे. आता मी फक्त एवढं संपवण्याचा प्रयत्न करतो. तर नीट बघायचं. फर्स्ट केसमध्ये इथं एक लूप तयार झाली, एक लूप म्हणजे 2 अँटीनोड, सॉरी 2 नोड्स आणि एक अँटीनोड्स. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये 2 लूप तयार झाल्या, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये 3 लूप तयार झाल्या. जनरलायझेशन करता येत आपल्याला, फॉर्म्युले काही पाठ करत नाही बसायचे. तर इथं अँटीनोड किती आले, नोड किती आले, नंबर ऑफ लूप्स किती आल्या, नंबर ऑफ लूप्स किती आल्या, हे जर लॉजिकली लक्षात घेतलं तर आपल्याला प्रत्येक गोष्ट जनरलायझेशन करता येईल.
तिसरा मोड असेल तर 3 लूप येतात. 10वा मोड असेल तर 10 लूप्स येतील. तिसरा मोड असेल तर 3 लूप आले. 3 लूप आले म्हणजे 3 अँटी नोड येणार आहे. आणि अँटी नोडपेक्षा नोड एक जास्त येणार आहे दोन्ही बाजूने म्हणल्यावर 4 नोड्स होणार आहे. हे असं जनरलायझेशन आपल्याला थोडं करता येऊ शकतं. 3 लूप म्हणजेच 3 अँटी नोड आणि अँटी नोडपेक्षा हे दोन्ही बाजूनी नोड असल्यामुळे हा नोड, हा नोड, हा नोड, हा नोड, म्हणजे जेवढे नोड आले अँटी नोड आले त्याच्यापेक्षा नोडची संख्या एक जास्त येणार आहे. जेवढ्या लूप जो मोड आहे 10वा मोड असेल तर हे एक MCQ सोडून राहिलं मी. याचं बेसिक तसंच त्याचं येणार आहे. तर जे फॉर्म्युले पाठ केल्याने एवढं आहे तेवढं आहे ते बाकीचं काही डोक्यात नाही घ्यायचं. थेअरी बेसिक लक्षात घेतली तर जितका नंबरचा मोड आहे तितक्या नंबर्स ऑफ लूप्स येणार आहे इथं. आणि तेवढ्या नोड्स अँटी नोड्स येणार आहे तेवढ्या नंबरच्या लूप्स येणार आहे. तिसरा मोड 3 लूप्स आल्या, 3 अँटी नोड्स आले आणि अँटी नोडपेक्षा नोड एकने जास्त येणार आहे. हे बेसिक लक्षात घेतलं तर जनरलायझेशन आपल्याला कोणतंही विचारलं ते करता येईल. किंवा वेवलेंथ काढता येईल आपल्याला. याची वेवलेंथ इथं लॅम्बडा होईल. 2 लूप म्हणत लॅम्बडा, तर याची वेवलेंथ किती होईल? हे λ/2 झालं म्हणजे त्याची वेवलेंथ किती येईल? हे जर 50 असेल तर याची वेवलेंथ किती झाली? L = λ/2 म्हणजे किती झालं आहे? लॅम्बडा किती झालं? 100 झालं. याची वेवलेंथ 100 झाली. असे अनेक MCQ झाले. याचं जे येणार आहे तेच याचं येणार आहे. पुन्हा पुन्हा मी बोलतो त्याच्याच ॲनालॉगस याचं येणार आहे. त्याच्याच ॲनालॉगस. अजून एक मेन वाक्य ऐकायचं. फर्स्ट लूपमध्ये जे फर्स्ट मोडमध्ये हा फर्स्ट मोड झाला, हा सेकंड मोड झाला. फर्स्ट मोडमध्ये जे काय तयार झालेलं इथं असू नाही तर इथं असू नाही तर इथं असू, फर्स्ट मोडमध्ये जे काय क्रिएट झालेलं इथं एक लूप तयार झाली त्याच्यामध्ये एक एकने वाढ होत जाईल पुढच्या मोडला. इथं एक लूप असेल तर इथं 2 येईल, इथं 3 येतील. इथं समजा याच्यामध्ये वेगळं येणार आहे. इथं अर्धी लूप जर असेल, पहिल्यात अर्धी जर असेल तर दुसऱ्यात 1 होईल. दुसऱ्यात किती होईल? पहिल्यात जे आलं त्याच्यामध्ये एकनी वाढ होणार आहे. पहिल्यात जे आलं फर्स्ट मोडमध्ये जे आलं त्याच्यामध्ये एक लूपची संख्या पुढच्यात एक लूपने वाढवत जाणार आहे. पहिल्यात ते अर्धी लूप येऊ, नाही तर 2 अर्ध्या येऊ, नाही तर 1/4 येऊ. पहिल्यात जे आलं त्याच्यामध्ये पुढच्या मोडमध्ये पुढं जाताना एक लूपने ॲड होत जाणार आहे. इथं पहिल्यात 1 लूप आली, पुढच्या 2 आल्या, पुढं 3 येईल. इथं पहिल्यात अर्धी येणार आहे, पुढच्यात 1.5 येईल, त्याच्या पुढच्यात 2.5 येईल. इथं पहिल्यात वरती अर्धी खाली अर्धी येणार आहे. त्यामुळे पुढच्यामध्ये परत एकने वाढ जाणार. वरती अर्धी खाली अर्धी म्हणजे λ/2 अधिक λ/2 ही λ/4 झालं. ॲक्च्युली λ/4 म्हणजे λ/2 झाली. पुढच्यात एकनी वाढत जाणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, ते आपण त्यानंतर बघणार आहे. इथं जे काय काढलं याच्याशी रिलेटेड थोडं बोलतो मी, 5 मिनिटात संपवतो. तर इथं याची फ्रिक्वेन्सी वेगळी असेल. V = n λ, त्याच्यावरनं n = v/λ, याचा n = v/λ, याचा n = v/λ. याची फ्रिक्वेन्सी वेगळी, त्याला nच म्हणतो मी. याची फ्रिक्वेन्सी n1, याची फ्रिक्वेन्सी n2, याचा λ1 किंवा याचा लॅम्बडा काय जो आहे त्याला लॅम्बडा म्हणतो. याच्या लॅम्बडाला मी n0 लॅम्बडा, काय 0 सफिक्स नाही लिहित, आपला घोळ होईल अजून. आपण जे नेहमी लिहिलेले तेच लिहितो मी. याची वेवलेंथ वेगळी, याची वेवलेंथ वेगळी. त्यामुळे याची फ्रिक्वेन्सी जी ती वेलॉसिटी किती असते? ह्या गेलेल्या वेवची रिफ्लेक्ट झालेल्या म्हणजे त्या ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ज आहे. ट्रान्सवर्स वेवची वेलॉसिटी एवढी असते. हे पाहिलं पण आधीच्या टॉपिकमध्ये. त्यामुळे मी ह्या व्हीची किंमत टाकली √T/m. इथं पण व्हीची किंमत टाकली √T/m. इथं पण व्हीची किंमत टाकली √T/m. ह्या बेसिकनुसार V = n λ, याच्यावरनं n बरोबर v/λ. ह्या बेसिक फॉर्म्युल्यानुसार हे लिहिलं. तर आता
1/λ किंमत इथं टाकायची, इथं 1/λ1 टाकायची, इथं 1/λ1 काढायची आणि टाकायची. इथं λ1 किती दिसतो, इथं लॅम्बडा किती दिसतो ते इथं दिसतं आपल्याला. याला लांबीला मी यल म्हणलं, याचे पाईपिंगची लेंथ यल आहे. ह्या यल वर λ/2 बसला. एक लूपची लांबी आहे किती आहे, λ/2. 2 लूपची लांबी काय होणार, इथं लॅम्बडा होणार आहे, λ1. आणि इथं 3 लूपची लांबी काय होणार आहे, λ/2 प्लस λ/2 प्लस λ/2 म्हणजेच 3 वेळेस जो काय लॅम्बडा आहे λ/2 त्याला λ2 सफिक्स लिहिलं. त्यामुळे इथं λ2ची किंमत ह्या लांबी तीच आहे, ह्या लांबीवर तेच बसलं, ह्या लांबीवर याच्यावरनं लॅम्बडाची किंमत आली ट्वाईस यल. याच्यावरनं लॅम्बडाची किंमत आली किती, ट्वाईस यल. लॅम्बडाची किंमत इथं दिसते ट्वाईस यल. इथं λ1ची किंमत दिसते किती, यल. आणि इथं λ2ची किंमत दिसते किती, λ2ची किंमत ट्वाईस यल/3. ट्वाईस यल/3 वरती आले म्हणजे हे झालं ट्वाईस यल/3. 3 वरती आले अपॉन ट्वाईस यल. हे आलं फ्रिक्वेन्सी. फर्स्ट मोडची फ्रिक्वेन्सी किती आली, n = 1/2 L√T/m. फर्स्ट मोडची फ्रिक्वेन्सी आली n = 1/2 L√T/m. सेकंड मोडची फ्रिक्वेन्सी आली n1 = 1/L √T/m. थर्ड मोडची फ्रिक्वेन्सी आली n = n2 म्हणलं त्याला पण 3/2 L √T/m. तर हे √2 L √T एवढं n1, याला मी 2ने मल्टिप्लाय केलं तर हे झालं हे ट्वाईस n. इन टर्म्स ऑफ द फंडामेंटल लिहिलं मी, किंवा इथं एवढ्याची किंमत n दिसते त्यामुळे हे झालं 3n. म्हणजे इथं काय आलं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n असेल तर पुढच्या मोडची ट्वाईस n आलं, त्याच्या पुढच्या मोडची 3n आलं, त्याच्या पुढच्या मोडची 4n येईल. चौथा नाही घेतला पण जनरलायझेशन केलं. ऑल मोड्स इथं काय झालं ते काय, ऑल मोड्स जर लिहिले तर प्रत्येक मोडची फ्रिक्वेन्सी जी येते ती काय येते, इन टर्म्स ऑफ द n 2n 3n 4n. म्हणजे स्ट्रिंग व्हायब्रेट्स विथ ऑल इंटिग्रल, हे जे काय ते वाचतो मी, ऑल इंटिग्रल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इथं मोड्स ऑफ व्हायब्रेशनमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे सहगुणक जे ते 1 2 3 4 म्हणजे ऑल इंटिजर येतात. तर इथं ऑल इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येतात. स्ट्रिंग व्हायब्रेट्स विथ ऑल इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल्स. म्हणजे इथं स्ट्रिंगच्या मोड्स ऑफ व्हायब्रेशनमध्ये सगळे इव्हन आणि ऑड इंटिगर, इव्हन आणि ऑड इंटिजर असे दोन्ही प्रेझेंट असतात. तर फर्स्ट मोडची फ्रिक्वेन्सी जी आहे ते जर लक्षात येत असेल तर त्याच्या डबल ही झाली सेकंड मोडची, किंवा त्याच्या टिबल ही झाली. तर फर्स्ट मोडची जी आहे ती लोएस्ट फ्रिक्वेन्सी असते. लोएस्ट फ्रिक्वेन्सी त्यालाच म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच इज द लोएस्ट फ्रिक्वेन्सी. याच्यावरनं लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग लिहिले आपण. n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L, किंवा n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T, किंवा n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √m. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग येतात. हे बेसिक लक्षात घ्यायचं, हे बेसिक लक्षात घ्यायचं. आणि मग याच्या अनालॉगस आपल्याला पुढचे मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ द लॉंगिट्युडनल वेव्हज बघायचं आहे. म्हणजे लॉंगिट्युडनल स्टेशनरी वेव्हज कशा तयार होतात, इन अ एअर कॉलम, इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, किंवा एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड. लॉंगिट्युडनल स्टेशनरी वेव्हज कशा तयार होतात ते बघायचं आहे.
इयर कॉलम घेतल्यामुळे ते साऊंडमधल्याच होतील किंवा वेगळ्या शब्दात साऊंडच्या स्टेशनरी वेव्हज कसे तयार होतात ते बघायचं आणि त्यानुसार मग त्याचं पुढं त्याचे डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स येतील. हे नीट बुद्धीत लक्षात घेतलं तर हे एकही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. हे त्या इन्स्टंटला पण हे मी जे काय काढलं हे असं लक्षात घेतलं. आपण आत्ता हे पाहिल्यानंतर एक कागद पेन घेऊन मी जे इथं बोललो त्या टाईपने आपण काही रेफरन्स न घेता कच्च्या कागदावर आपण लिहिण्याचा प्रयत्न केला समजून घेऊन, तर आपल्याला ते येईल. फॉर्म्युले पाठ करायची गरज नसते. तर पुढच्या सेकंड सेशनमध्ये म्हणजे याच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण पुढचं बघणार आहे. राहिलेला भाग म्हणजे इयर कॉलममधले मोड्स ऑफ व्हायब्रेशन किंवा अजून त्याच्या पुढचा भाग. त्यामुळे आता आपण इथंच थांबतो मी. थँक्यू.